दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। रविवारी 17 ऑगस्ट रोजी सोलापुरातील नामांकित पद्मश्री सुमतीबाई शाह विद्यापीठ श्राविका संकुलामध्ये श्री आचार्य शांतीसागर पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा फंड ट्रस्ट तर्फे आयोजित 20व्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य श्री 108 शांतीसागरजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। श्राविका संस्थेच्या विश्वस्त देवई शाह वक्तृत्व स्पर्धा फंडाचे विश्वस्त प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन आणि आचार्य श्री 108 शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी अनंतमती भूनप्राचार्य सुकुमार मोहळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने, प्राचार्य विलास लेंगरे, मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, ग्रंथपाल रत्न पारखे, जयेश शिरढोणे, कल्पना रमावत, अर्चना अक्कलकोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी आचार्य श्री 108 शांतीसागरजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सुकुमार वारे यांनी आचार्य शांतीसागर महाराज यांच्या कार्याची माहिती दिली। शांतीसागर महाराजांचा अंतिम उपदेश म्हणजे एक पवित्र ग्रंथच आहे। त्यांनी 20व्या शतकामध्ये जैन धर्मासाठी केलेलं कार्य अद्वितीय आहे असे गौरवोद्गार व्यक्त केले। श्राविका संकुलातर्फे ही वक्तृत्व स्पर्धा गेली 70 वर्ष अविरतपणे सुरू असून राज्यभरातून या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं स्पर्धक उपस्थित असतात। यावर्षीही या स्पर्धेमध्ये शहर आणि विविध जिल्ह्यातून 1100 पेक्षा जास्त स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। स्पर्धेच्या ठिकाणी सहभागी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। स्पर्धा परिसरात सहशिक्षिका देवद्वारे यांनी रेखाटलेल्या रांगोळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा फंडाचे सर्व पदाधिकारी अविनाश मुळकुटकर, वंदना थळवे, अनंत बळले, प्रदीप डेरे, वृषभ सोनटक्के, अभिजित पाटील, रोहन शहा, सुकुमार वारे, अनुप कस्तुरे तसंच संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।